कधी विचार केलाय का? आपण दरवर्षी मकर संक्रांती साजरी करतो, तिळगुळ वाटतो, पतंग उडवतो. पण एक गोष्ट बहुतेक लोक विसरतात: दान. कारण शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, मकर संक्रांतीला केलेलं दान 1000 पटीनं फळ देतं. पण प्रश्न आहे, नेमकं कोणती वस्तू दान करायची आणि का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मकर संक्रांतीला कोणती 7 अत्यंत पवित्र वस्तू दान कराव्यात, ज्यामुळे आयुष्यातील अडचणी कमी होतात आणि देवाची विशेष कृपा मिळते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची वस्तू फारच शक्तिशाली आहे. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तो आहे परिवर्तनाचा काळ. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. म्हणूनच या दिवशी केलेलं दान फक्त गरिबांना मदत करत नाही, तर आपल्या नशिबालाही उजळवतं. आपले ऋषीमुनी म्हणतात, या दिवशी थोडंसं दिलं तरी देव खूप काही देतो. सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू तीळ. तीळ म्हणजे काय माहितीये का? तीळ म्हणजे पाप नाश करणारा दाणा. शास्त्रात सांगितलं आहे, मकर संक्रांतीला तीळ दान केल्याने जुने कर्मदोष नष्ट होतात आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात. म्हणूनच म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण फक्त खाणं नाही, दान करणं जास्त महत्त्वाचं आहे. गरिबाला तीळ दान करा, देव तुमच्या संकटांना विरघळवतो. दुसरी वस्तू गूळ. गूळ म्हणजे गोडी. आणि आयुष्यात गोडी कमी झाली असेल, नाती तुटत असतील, घरात सतत वाद होत असतील, तर मकर संक्रांतीला गूळदान नक्की करा. यामुळे घरात शांतता येते, नात्यांमध्ये प्रेम वाढतं. तिसरी वस्तू उबदार कपडे, चादर, स्वेटर. संक्रांती थंडीच्या काळात येते. रस्त्यावर कितीतरी लोक थंडीनं कुडकुडत असतात. त्यांना एक चादर दिलीत तर समजा तुम्ही देवाचाच आशीर्वाद दिला. शास्त्र सांगतं, थंडीमध्ये कपडे दान केल्याने दारिद्र्य दूर होतं. चौथी वस्तू धान्य, जसं की तांदूळ, गहू, डाळ. आपण जेवतो, पण अनेकांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं. म्हणून मकर संक्रांतीला धान्य दान केल्याने देव तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता होऊ देत नाही. पाचवी वस्तू तांब. तांब सूर्याचं प्रतीक मानलं जातं आणि मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचा सण. तांब्याचं भांडं किंवा तांब्याचं नाणं दान केल्याने आरोग्य सुधारतं आणि आत्मविश्वास वाढतो. सहावी वस्तू काळे तीळ किंवा उडीद डाळ. जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, कामं अडकत असतील, शनीची 7.5 चालू असेल, तर मकर संक्रांतीला काळे तीळ दान नक्की करा. यामुळे शनी शांत होतो आणि संकटांची तीव्रता कमी होते. आता शेवटची आणि सर्वात शक्तिशाली वस्तू गाईला चारा. हिरवा चारा, भाजीपाला, पोळी. शास्त्रात सांगितलं आहे, गाईत 33 कोटी देव वास करतात. मकर संक्रांतीला गाईला अन्न दिलत तर समजा तुम्ही सगळ्या देवांना प्रसन्न केलं. हे दान केल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते. लक्षात ठेवा, दान म्हणजे मोठी रक्कम देणं नाही, दान म्हणजे मनापासून देणं. तुमच्याकडे जे आहे ते द्या. देव भाव पाहतो, पैसे नाही. आज तुम्ही एखाद्याचं पोट भरलत तर उद्या देव तुमचं आयुष्य भरतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये लिहा, ओम नमः शिवाय, आणि स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करतील. धन्यवाद.